मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पुण्याच्या जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। तर 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला, अजित पवारांची माहिती। विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2000 कोटींची तरतूद, नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी बॅरेजची कामं हाती घेतली आहेत, अजित पवारांची माहिती। शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषी पंप योजना राबवण्यात येणार, 8,50,000 नवीन कृषी पंप बसवण्यात येणार। तर शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव, अर्थमंत्र्यांची घोषणा। केंद्राच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद, राज्यात 6 वंदे भारतची रेल्वे वाहतूक सुरू। तर सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू असल्याची अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। मूर्तिजापूर यवतमाळ रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी 50% निधी, राज्यातील रेल्वेचं जाळं वाढवण्यासाठी विशेष नियोजन। तर फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गालाही मंजुरी। पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखणार, राज्यातील 50 पर्यटन स्थळांची निवड केली जाणार। थीम पार्क, वॉटर पार्क, शॉपिंग मॉल, निवासी व्यवस्था करणार। निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ, आता 1,500 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू, राज्याच्या अर्थसंकल्पातून घोषणा। 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू, तर महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित, 5,000 पिंक रिक्षा देणार, अजित पवारांची माहिती। पशुसंवर्धन विभागाला 500 कोटींची तरतूद, अंगणवाड्यांना सौर ऊर्जा पुरवणार, अजित पवारांची घोषणा। राज्यात 200 सिंचन प्रकल्पांची कामं सुरू, विदर्भातील सिंचनासाठी 2,000 कोटींचा निधी मंजूर, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा। ग्रामविकास विभागाला 9,280 कोटी रुपयांचा निधी मंजूर, तर गृह, परिवहन आणि बंदरे विभागाला 4,094 कोटी रुपयांचा निधी मंजूर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांची घोषणा। प्रत्येक तालुक्यात 1 शववाहिका उपलब्ध करून देण्यात येणार, संजय गांधी निराधार योजनेत 1,000 वरून 1,500 पेन्शन दिली जाणार, संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन केलं जाईल, अजित पवारांचे वक्तव्य। प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारवाढीसह 14,000 पदं भरण्यात येतील, वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती। आई बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली। जरांगेंच्या आंदोलनासाठी एसआयटी मार्फत चौकशी होणार, शेलार आणि दरेकरांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सरकारला आदेश। मला कसलीही भीती नाही, बिनधास्त चौकशी करा, फक्त एसआयटी निपक्षपातीपणे करा, ईडी सारखं काम करू नका, जरांगे चौकशीसाठी तयार। 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर, विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर आता कायद्यात रूपांतर। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी 29 फेब्रुवारीला आंबेगावात बैठक। सातारा लोकसभा उमेदवारीबाबत महायुतीमध्ये पेच कायम, शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव लोकसभा लढण्यासाठी इच्छुक। नंदुरबार लोकसभा सीट भाजपला मिळणार, अनेक वर्षांपासून ही जागा भाजप लढत असल्याने ही जागा पुन्हा भाजपला मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंकडून विश्वास व्यक्त। हिंगोली लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश यांच्या हस्ते हिंगोलीत भाजपचं बूथ प्रमुखांचं संमेलन संपन्न। शांतिगिरी महाराजांची जळगावच्या पाचोऱ्यात लोकसभा प्रचार बैठक, शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार, शांतिगिरी महाराज मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर, यवतमाळमधील मेळाव्याला मोदी उपस्थित राहणार, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडातून 275 बसेस यवतमाळमध्ये पाठवण्यात येणार। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू, चव्हाणांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश संपन्न। संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन, विद्यापीठात दडपशाही होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आणि आमदार दिलीप बनकर यांनी निविदा राबवताना नियम पायदळीत उडवले, बाजार समितीचे संचालक आणि माजी आमदार अनिल कदमांचा आरोप। जळगावच्या 40गाव तालुक्याला अवकाळीचा मोठा तडाखा, तहसीलदारांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, पंचनामे करण्याचे तहसीलदारांचं आंदोलन। 4
जळगावच्या पारोळ्यातील महाळपूरमध्ये शेतकऱ्यांचं अवकाळीनं नुकसान. अधिकारी कर्मचारी पाहणी करण्यास न आल्यानं शेतकऱ्यांचं पिकामध्ये झोपून आंदोलन. नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिममध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. लातूरच्या उटीमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अंगावर रॉकेल ओतून आंदोलन. शेतकऱ्याला ऊस वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न. बीडच्या अंबाजोगाईमधून गाड्यांचा ताफा घेऊन धनगर समाज मुंबईच्या दिशेने रवाना. राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, धनगर बांधवांची मागणी. नाशिकच्या लॉंग मार्चमधील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मांडल्या चुली. सोबत आणलेला शिधा शिजवून केलं दुपारचं जेवण. बोनसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. आता सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 बोनस जमा होणार. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान. पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान. तर कारंजा महामार्गावर विद्युत तारा तुटून पडल्याने अपघात होण्याची भीती. अकोल्यात मुसळधार पावसासह गारपीट. अनेक ठिकाणी पिकांचं प्रचंड नुकसान. तर अनेक ठिकाणी झाडं कोसळून रस्ते बंद. शेतकरी पुन्हा एकदा संकटात. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील नागी गावात अवकाळी पाऊस. संत्रा, गहू, हरभऱ्याचं अतोनात नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 6,000 विहिरी खोदण्यासाठी प्रत्यक्ष मंजुरी. प्रत्येक ग्रामपंचायतीला 25 विहिरींचं उद्दिष्ट देण्यात आलं. येत्या काळात जिल्ह्यात सिंचन क्षेत्रात वाढ होणार. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा. संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणाची त्वरित सीआयडी चौकशी करण्याची मागणी. शेतकरी आंदोलनाचा नाशिक शहरातला आजचा दुसरा दिवस. कालपासून आंदोलक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटले. आंदोलनादरम्यान 75 वर्षीय वृद्ध आंदोलकाचा काल मृत्यू झाला. परभणी महानगरपालिका कर्मचारी बेमुदत संपावर. काम बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. सांगली शहरात गेल्या 2 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा. दूषित पाणीपुरवठ्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन. पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन. गडचिरोलीतील कसारगड यात्रेत गोंडी धर्मकला संस्कृतीचं दर्शन. देशभरातील गौंड जनजातीय समाजाची मांदियाळी. वर्ध्यात अवैधरित्या विदेशी दारूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई. दारूसाठा कारसह 8,80,000चा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कारवाई. कोकणात लोकसभा निवडणुकांचं पडघम वाजायला आता सुरुवात. कोकण प्रादेशिक पक्षाचं निवडणूक आयोगाला चिन्ह मिळण्यासाठी पत्र. 5 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोग चिन्हासंदर्भात निर्णय देणार. रत्नागिरीच्या मिरकडवाडा जेटीवर मासे विक्रीसाठी बंदी असणार. मत्स्य विभागाकडून सूचना जाहीर. नागपूरमध्ये सरकारी कार्यालयात महावितरणची 112 कोटी रुपयांची थकबाकी. सर्वसामान्यांप्रमाणे महावितरण सरकारी कार्यालयावर कारवाई करणार का? सवाल उपस्थित.